प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ह्या आरएनएज हे अवेलेबल असतात. अगदी माणसात पण आरएनए हे अवेलेबल असतात. ठीक आहे. जनरली इट इज फाउंड बोथ इन द क्रोमोझोम्स इन द न्यूक्लियस अँड रायबोझोम्स इन द पर्टिक्युलर सायटोप्लाझम. सगळीकडे हे आरएनएज ह्या प्रेझेंट असतात. सिंगल स्टँडर्ड जे काही स्ट्रक्चर आहे आरएनएचं, आपण जे काही डीएनए स्ट्रक्चर होतं ते डबल स्टँडर्ड होतं. आरएनएचं स्ट्रक्चर असतं हे सिंगल स्टँड असते, म्हणजे 5 प्राइम टू 3 प्राइम एवढी स्टँड. ठीक आहे. सिंगल, त्याची काही डबल स्टँड वगैरे नसते या स्ट्रक्चर मध्ये. सो इट कंटेन्स रायबोज शुगर. ठीक आहे. आता डिऑक्सिरायबोज जी काही शुगर असते, डिऑक्सिरायबोज ही डीएनए मध्ये प्रेझेंट असते. आरएनए मध्ये काय फरक आहे तर रायबोज शुगर ही प्रेझेंट असते. नायट्रोजन बेसेस अँड फॉस्फेट ग्रुप. So all these components having RNA. So the nitrogen bases includes adenine, guanine, cytosine and particular uracil. ठीक आहे. डीएनए मध्ये बघितलं आपण ऍडेनिन, गुआनिन, सायटोसिन आणि थायमिन हे डीएनए मध्ये प्रेझेंट असते. पर्टिक्युलर आरएनए मध्ये जे काय थायमिन आहे ते रिप्लेस होतं युरॅसिलने. सो पर्टिक्युलर नायट्रोजन बेसिस in present in particular RNA are adenine, guanine, cytosine and uracil, and pairing occurs between adenine and uracil and guanine and cytosine. ठीक आहे. AU and GC हे पेरिंग ते आपल्याला बघायला मिळतं. सो द फंक्शन ऑफ RNA इज टू ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मेसेजेस फ्रॉम न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम. फंक्शन काय आरएनएचं? पहिलं जे काही जेनेटिक मेसेजेस आहेत जे न्यूक्लियस पासून सायटोप्लाझम कडे ट्रान्सफर करायचं, हे पहिलं काम. आणि दुसरं काम प्रोटीन सिंथेसिसचं. सो सिंथेसिस ऑफ प्रोटीन इन द रायबोसोम इज नेक्स्ट and major function of this RNA. So in some viruses, RNA act as a genetic material and regulates the gene action. काही जे काही लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत जसे की जे काही व्हायरसेस आहेत, ठीक आहे, तर त्यामध्ये डीएनए अब्सेंट असतं, तिथे आरएनए प्रेझेंट असतं जे की जेनेटिक त्याचं मटेरियलचं काम ते करत असतं. सो फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, फर्स्ट DNA which is double stranded which converts into the RNA firstly. So this process is known as a transcription, and afterwards the RNA is converted to the protein and gives the a particular single character. That is a process of translation. So both this transcription and translation total dogma or protein synthesis. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन्ही गोष्टीला मिळून आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो किंवा सेंट्रल डॉग्मा. ठीक आहे, असंही म्हटलं जातं. सो डीएनए converted to RNA and again this RNA converted to the protein, and protein which creates a particular character or trait. एखादा कॅरेक्टर तयार करण्यासाठी ही जी काय डीएनए आरएनए मध्ये कन्वर्ट होतं, आरएनए पुन्हा प्रोटीन मध्ये कन्वर्ट होतं आणि कॅरेक्टर तयार होतं. सो बेसिकली द स्ट्रक्चर ऑफ आरएनए, नेक्स्ट अवर पार्ट. सो आरएनए इज लॉग unbranched polymer consists of a nucleotide joined by a phosphodiester bonds. So RNA differs from DNA in main two ways. First, RNA is a single stranded and DNA is a double stranded. अगोदर सांगितलं.
ठीक आहे, आवाज ऐकू येते? सो स्ट्रक्चर ऑफ RNA and DNA यामध्ये जो डिफरन्स आहे, DNA is a double stranded and RNA is a single stranded one. Then RNA contains ribose sugar, whereas the DNA contains deoxyribose sugar. Then RNA contains the uracil in place of amine, which is present in deoxyribose sugar, that is the DNA. Then the lac methyl group present in particular therapy. uracil group है, तो absent असतो, जो की thyroid मध्ये असतो. RNA molecules are generally much shorter than the DNA molecules. RNA जे काय RNA खूप कमी असते as compared to the DNA. DNA ची लेंथ जास्तीत जास्त असते, कमी 20 ते 25 बेस पेअर पर्यंत DNA ची लेंथ असते, uracil ची त्याच्यापेक्षा कमी असते. ठीक आहे. सो दिस इज पर्टिक्युलर structure of uracil, which contains 4 carbons in the RNA. So there are mainly 3 types of RNA. First is a messenger, that is a mRNA or messenger RNA. Messenger RNA and the kind of RNA molecules which is complementary to cell strand of a DNA molecule, which is produced by the transcription of the structural gene in the DNA sequence. काय होतं तर जेव्हा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNA टू mRNA म्हणजे DNA टू RNA सेल स्ट्रँड असते, सेल नॉन सेल स्ट्रँड असते. सेल स्ट्रँड म्हणजे काय, DNA जे काय स्टँडर्ड mRNA स्ट्रँड ही प्रोड्यूस होतो जेव्हा ट्रान्सक्रिप्शन from the chromosome to the site of protein synthesis, that is ribosomes. रायबोसोम्स असतात, तर त्या ठिकाणी जेनेटिक मेसेज महत्वाचं mRNA करत असतं, त्यामुळे त्याला मेसेंजर RNA किंवा mRNA असं म्हणतात. So mRNA molecules correspond to each gene that is expressed. Then next आवाज ब्रेक होतोय. नंतर tRNA, ट्रान्सफर RNA म्हणजे जो की ट्रान्सपोर्टेशन साठी जे काही जेनेटिक मेसेजेस, ठीक आहे, पर्टिक्युलर RNA मोलिक्युल्स आहे. सगळ्यात हा छोटा पार्ट असतो tRNA RNA चा. सो tRNA is a kind of RNA molecules consist of 75 nucleotides and it becomes smallest of the all RNA molecules. सगळ्यात छोटा हा पार्ट असतो. So they carry the activated amino acids to the ribosomes for the protein synthesis. जे काही ऍक्टिव्हेट झालेले अमायनो ऍसिड्स आहेत, जे काही जेनेटिक कोड थ्रू ते कॅरी करण्याचं काम रायबोसोम पर्यंत हे tRNA करत असतं. सो देर इज अ स्पेसिफिक tRNA फॉर ईच ऑफ द 20 अमायनो ऍसिड्स. टोटल 20 अमायनो ऍसिड्स आहेत, प्रत्येकासाठी स्पेसिफिक हा tRNA असतो. सो द 5 prime end of the tRNA have poly G and it is poly which is and it is a phosphorylated. ठीक आहे, जो tRNA असतो 5 prime end ला तो phosphorylated असतो. Then the tRNA contains many usual bases between the 7 to 15 per molecule. जे काय बेस साइज आहे 7 ते 15, जे काय बेस पेअरची साइज असते, मोलिक्युलची साइज असते त्याची. मोलिक्युलची साइज म्हणजे जे काय बेसेस आहे, सिंगल बेस म्हणजे एक बेस पेअर, दोन झाले दोन बेस. Then the tRNA is folded into a clover leaf pattern. So it has 5 following special regions. So CCA end, then TP, CCC end. So the base case of 3 prime of all tRNA is CCA. So the activated amino acid is attached to the 3 prime hydroxyl group of the terminal adenosine. Then TCR. So it involved in the binding of the tRNA to the particular ribosome. जे काय रायबोसोमला बाइंड करण्याचं काम पर्टिक्युलर आर्म मध्ये आर्म असतं. Then anticodon loop. So it consists of 7 cells pyrimidine,
pyrimidine to pyrimidine anticodon site, and after that words this purines is modified. Then DHO arm. So it is DHO arm is the site for the recognition of the amino acid activated enzyme, and extra arm which is present from some tRNA which having extra arm. Then third one is a ribosomal RNA or rRNA ज्याला आपण म्हणतो. Ribosomal in itself means particularly in present in a particular ribosome. So it is kind of RNA RNA molecules serving as major component of ribosome. So essential coli has three kind of RNA, that is a 30, 16S type and 5 type. So RNA is a of rRNA genes. यामध्ये total RNA genes protein synthesis मध्ये ठरलेले असतात. Then next topic is genetic code. ठीक आहे, हे तुम्हाला आरएनए स्ट्रक्चर आणि जेनेटिक कोड हे मायनर आहे, या विषयासाठी समजून घ्यायचे फक्त. आरएनए आरएनए म्हणजे काय, जो काय फरक आहे तो, आणि महत्वाचं म्हणजे आरएनए टाइप. आरएनए टाइप महत्वाचे 3 आहेत: मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि जे काय रायबोसोमल आरएनए. सगळ्यात जो काही छोटा पार्ट असतो तो असतो टीआरएनएचा. ठीक आहे, प्रत्येक 20 जे काही अमायनो ऍसिड आहेत, 20 अमायनो साठी स्पेशल हा टीआरएनए असतो. मेसेंजर आरएनए सिम्पली जे काही मेसेजेस आहेत ते न्यूक्लियस पासून सायटोप्लाझम पर्यंत कॅरी करण्याचं काम हे मेसेंजर आरएनए करत असतो. आणि शेवटचं जे रायबोसोमल आरएनए, रायबोसोम किंवा आरआरएनए ज्याला म्हणतो, हे याचं महत्वाचं काम प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस हे महत्वाचं काम असतं आरआरएनएचं. ठीक आहे, नंतर नेक्स्ट टॉपिक आपला जेनेटिक कोड. ठीक आहे, इथपर्यंत काय कोणाला अडचण नाही. हे मायनर टॉपिक आहेत पण हे समजून घेतले पाहिजेत. आता जेनेटिक कोड किंवा कोडॉन, एक सिंगल कोडॉन हा 3 जे काय न्यूक्लियस नायट्रोजनस बेसिस आहेत, ट्रिपलेट फॉर्म मध्ये जे काही नायट्रोजनस बेसिस असतात त्याचा हा कोडॉन तयार झालेला असतो. ठीक आहे, महत्वाचा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट तुम्हाला एक्झामला जरी नाही विचारलं तरी पण हा पुढे कधी तुम्हाला उपयोगाला येतो. ठीक आहे. So generally, as it becomes evident that the genes control the structure of polypeptides, so attention focused on the how the sequence of 4 base pair in the DNA control the sequence of 20 amino acids found in particular protein. जे काय DNA चे जे काय बेसिस आहेत, ठीक आहे, त्यामधून जे काही टोटल जे नायट्रोजनस बेसिस हे डिफरंट चार्ज जे काही कोडॉन्स आहेत, ठीक आहे, 4 कोडॉन, एक सिंगल कोडॉन हा ट्रिपलेट नायट्रोजनस बेसिसचा बनलेला असतो. तर ह्यातून हे जे काही अमायनो ऍसिड आहे हे तयार होतं. मग अमायनो ऍसिड 1 किंवा 2 अमायनो ऍसिड पासून ते एकमेकात मिक्स होऊन एखादं नवीन स्ट्रक्चर किंवा 2 किंवा 4 अमायनो ऍसिड एकत्र येऊन एखादा स्ट्रक्चर किंवा जे काय आपण म्हणतो कॅरेक्टर हे जनरेट होत असतं. कॅरेक्टर जनरेट व्हायला महत्वाचा जो काही कोडॉन आहे हा रिस्पॉन्सिबल राहतो. कोडॉनचा जो काही सिक्वेन्स आहे त्यानुसार तिथे प्रोटीन ऍक्शन तयार होते, प्रोटीन तिथे तयार होतं. सो आपण म्हणताना बायोकेमिस्ट्री मध्ये तुम्हाला आता पुढच्या सेमला असेल विषय तेव्हा म्हटलं जाईल पर्टिक्युलर अमायनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन. ठीक आहे, अँड प्रोटीन एक्सप्रेसेस पर्टिक्युलर कॅरेक्टर. एखादं कॅरेक्टर तयार करतो तेव्हा ते प्रोटीन तयार करत असतं. ठीक आहे, आणि जे काय अमायनो ऍसिड्स आहेत हे अमायनो ऍसिड्स जे काय पर्टिक्युलर 20 अमायनो ऍसिड्स तयार होतात वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मुळे कोडॉनच्या. तर हे कोडॉन पर्टिक्युलर नायट्रोजनस बेसिसचं कॉम्बिनेशन असतं ट्रिपलेट फॉर्म मध्ये, तर त्यापासून ते तयार होत असतात. एक सिंपल अपॉन डेफिनेशन ऑफ जेनेटिक कोड. So the genetic code is a relationship between the sequences of bases in particular DNA. म्हणजेच काय, डीएनए चे काय सिक्वेन्स आहेत त्यांचे जे काय रिलेशनशिप आहेत, सिक्वेन्सेस डीएनए चे जसे बनलेले आहेत ते म्हणजे जेनेटिक कोड. सो or it is a and the sequence of amino acid in the protein. So the sequence of the 3 nucleotides in DNA, that is particularly in mRNA, that specifies a particular amino acid in the protein synthesis is called a genetic code. म्हणजेच काय, जे काय सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा, ठीक आहे, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, ह्यांचा जो काय सिक्वेन्स आहे जो की एका सिंगल पर्टिक्युलर अमायनो ऍसिड मध्ये जे तयार होतोय अमायनो ऍसिड त्यामध्ये जो काय सिक्वेन्स आहे
ह्या ट्रिपलेट फॉर्म मध्ये ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन किंवा थायमिन त्यांचा जो काही सिक्वेन्स आहे त्याला आपण म्हणतो, किंवा युरियासिल, हे जे काय टोटल प्युरिन्स अँड पिरॅमिड्स टोटल 5 आहेत. ठीक आहे, 5 म्हणजे जेनेटिक कोड जिथे एक्सप्रेशन होतंय, प्रोटीन सिंथेसिस होतंय, त्यासाठी हे 5 जे काय नायट्रोजन बेसिस आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, तेव्हा मग ह्यांचे जे काही सिक्वेन्स आहे त्याला आपण जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. आता जो काही सिमिलॅरिटी म्हणतो जीन आणि प्रोटीन मध्ये, त्यालाच आपण कोल लिनिअरिटी असंही म्हटलं जातं. सो बेन्झर, which is a particular scientist, Benzer revealed that there is a linear correspondence between a gene and its polypeptide proteins. So this collinearity gives the clue that the specific arrangement of the nitrogenous bases in the DNA determines the specific sequence of amino acid in protein. So the genetic information is written by the 4 letters language of DNA nitrogen bases. ठीक आहे, जी काय डीएनए नायट्रोजन बेसिस आहेत त्याचे 4 लेटर्स मध्ये ही टोटल जी काय लँग्वेज आहे, पर्टिक्युलर नायट्रोजन बेसिसची पर्टिक्युलर जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही ती लिहिली जाते. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट, इट इज ट्रिपलेट कोड. ठीक आहे, म्हणजे जे काय ट्रिपलेट म्हणजेच काय, जे काय कोडॉन्स आहेत टोटल, हे कोडॉन्स हे सगळे ट्रिपलेट मध्येच असतात. म्हणजे 3 जे काही नायट्रोजनस बेसिस आहेत ह्यांचा हा बनलेला असतो. नंतर पर्टिक्युलर codons have a wobbling characteristic. Genetic code have non-overlapping. Then genetic code is commaless. Then start and stop codon are different. Then the genetic code is universal. So these are some characteristics of genetic code. आता 1 by 1 आपण हे समजून घ्या जेनेटिक कोड म्हणजे काय. ठीक आहे, टोटल जे काही कोडॉनचं जे काही कॉम्बिनेशन आहे आपण पहिल्यांदा आणि ते बघा कोडॉन. फर्स्ट ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट म्हणजे 3 जे काय अमायनो ऍसिड आहेत, 3 जे काय नायट्रोजनस बेसिस आहेत, युरॅसिल, ऍडेनिन आणि ग्वानिन, त्यापासून किंवा युरॅसिल, ग्वानिन, सायटोसिन पासून टोटली जे so there are 20 kinds of amino acids in the cytoplasm, only 4 kinds of nitrogen bases. चारच्या कॉम्बिनेशन मुळे 4 बाय 4 4चा स्क्वेअर. ठीक आहे, कॉम्बिनेशन कसं होतं 4 स्क्वेअर. झाले ऍडिक्वेट कोडॉन्स. टोटल जे काही ट्रिपलेट कोडॉन आहेत हे 16 ठीक आहे, आवाज ऐकू येते का? नेटवर्कचा जरा इश्यू आहे त्यामुळे काय मधूनच होते. फर्स्ट ट्रिपलेट कोड. कोड हा 3 बेसिस आहेत नायट्रोजन बेसिस त्यापासून तयार झालेला असतो. सो देअर आर 20 काइंड्स ऑफ. खालचं बटन पीसी बंद केलं माझं तुम्ही. एक तर नेटवर्क जाते येते. आवाज ऐकू येते रे? आवाज ऐकू येते? Yes, sir. So genetic code is a repeat code. There are 20 kinds of amino acid in the cytoplasm, but only 4 kinds of nitrogenous bases
So a single code is inadequate because it codes for only 4 amino acids and also doublet. So code is also inadequate since for 4 by 4 means total 16 amino acids only. So a triplet code is only adequate since it codes for 4 by 4 by 4 combination. म्हणजे टोटल 3 वेगवेगळे कॉम्बिनेशन मध्ये ते येतात. ठीक आहे. सो टोटल 64 amino acids were total produced by the combination of these 4 different kinds of nitrogenous bases. So a group of 3 bases that codes for the one amino acid is called as a codon. ठीक आहे. कोडॉन म्हणजे काय? सिंगल कोड किंवा सिंगल कोडॉन म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ 3 bases, 3 nitrogenous bases that codes for one amino acid called as a codon. So this is the characteristic of genetic code. Code is a triplet in a. Then second is have a degeneracy. So the occurrence of more than one codon amino acid is called as a degeneracy. एकापेक्षा जास्त कोडॉन एका सिंगल अमायनो ऍसिड प्रोड्यूस करत असते म्हणजे एएसी एक सीसीडी सीसीडी हे प्रोड्यूस ठीक आहे. डिजेनरसी कॅपॅसिटी. Occurrence of more than one codon amino acid is called as a degeneracy. So the amino acids like methionine and tryptophan has only one codon each. ठीक आहे. So whereas the amino acid leucine and serine and arginine have 6 codon each. ठीक आहे. तर काही साठी 6 कोडॉन हे लागतात, काही साठी 2 कोडॉन लागतात. So the codons have the specify the same amino acid are called as the synonyms. For example, the codon CAU and CAC code for the histidine. Histidine is amino acid. जे काय CAU आणि CAC हे histidine हे प्रोड्यूस करते. And most of the synonym differs only in the last base of the region cells in the minimizing the deleterious effect of the mutation. म्युटेशन म्हणजे काय होतं? म्युटेशन मुळे कोडॉनचं सिक्वेन्स समजा CAU आणि CAC ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर डिजेनरसी कॅपॅसिटी नसेल तर CSU हे जर म्युटेट झालं आणि तिथे प्रेझेंट असेल तर तिथे ते हिस्टिडीन हे प्रोटीन तिथे ते तयार करणार आहे. त्यामुळे म्युटेशनचा डायरेक्ट इफेक्ट त्या ऑर्गॅनिझम मध्ये होणार नाही. CAU जरी काम करत नसलं तर CAC काम करणार आहे. त्यामुळे तिथे ते प्रोटीन तयार होणार आहे आणि ते नॉर्मल जे काही ऑर्गॅनिझमचे जे काही कॅरेक्टर आहे ते तिथे प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जो काही डिलिटरियस इफेक्ट असतो म्युटेशनचा या कोडॉनच्या डिजेनरसी या जे काही कॅपॅसिटी आहे त्यामुळे तो कमी होत असतो. ठीक आहे. आता जे अमायनो ऍसिड इथे कॉम्बिनेशन दिलेलं आहे टोटल जो फर्स्ट बेस पोझिशन सेकंड बेस पोझिशन जी आणि थर्ड बेस पोझिशन जी ठीक आहे. आता इथलं हा कोड कसा आहे ठीक आहे. सेरेनिन जो काही अमायनो ऍसिड आहे ते प्रोड्यूस करते हे कॉम्बिनेशन. त्यामुळे टोटल जे काय EUC इथले UCAG ठीक आहे. UCAG जे की 4 कोडॉन थायमिन इथे इन्व्हॉल्व होत नाही. जेनेटिक जे की
4 बेसिस आहेत ते फॉर्म करायला त्यांचं कॉम्बिनेशन नुसार इथे काय ऑर्गॅनिझमचे जे काय अमायनो ऍसिड प्रोटीन तयार होतं आणि प्रोटीनच्या कॉम्बिनेशन नुसार ते कॅरेक्टर जसं असेल ते तिथे तयार असतं. ठीक आहे. तर इथे बघा टोटल यूज जे काय आहेत UCAG नुसार टोटल 4 गुणिले 4 16 64 total codon. So 64 total amino acids will be formed after combination of these all single codons. ठीक है. Single UCAG ह्या कॉम्बिनेशन नायट्रोजन मध्ये काही स्टार्ट कोडॉन असतात आणि काही ए कोडॉन पण असतात. ठीक आहे. ते नेक्स्ट आपण जे काय कोडांचं कॉम्बिनेशन ठीक आहे. त्याचं ते एक्झाम्पल आहे. इथे बनते त्यापासून हे फक्त एक सिंगल अमायनो ऍसिड तयार होत असतं. ठीक आहे. इथे जे काही स्टॉप कॉडन आहे त्या स्टॉप कॉडन मध्ये UAA, UGA, UAG हे तिन्ही स्टॉप कॉडन आहेत जे की हे महत्वाचं आहे. स्टॉप कोडॉन कुठले ते तुम्हाला सांगेन मी नंतर. पण देन थर्ड कॅरेक्टर codon of mRNA appears polystric base pairing rules only for the first 2 bases of the codon. So the base being involving the third base of the pigment. So which is at this side. The त्याला आपण म्हणतो ग्वाली नाही. ठीक आहे. या मारेने साईटला अँटीकोडॉन आणि कोडॉनची जी काही असते त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट जेंटिकोड इन नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे सिंगल बेस सिंगल असतात जे काय नायट्रोजन बेसिस आहे असेल सिंगल कोड हा तिथे जनरल कॉम्बिनेशन जेनेटिक कोड कॉमालेस. सो UGC असं लिहिलं तर त्यामध्ये कॉमलेस which means that no